मेस्टा आजचा हा जिल्हास्तरीय मेळावा आयोजित केलेला आहे। आजच्या मेळाव्याला उपस्थित असणारे माझे मित्र डॉक्टर संजय तायडे, तुमच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दळवी सर, अभिजित देशमुख सर, मेस्टाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आजच्या मेळाव्याला उपस्थित असणारे, सुभाषने आत्ताच सांगितलं की अत्यंत तात्काळ घाईगडबडीमध्ये कार्यक्रम आयोजित केला, आपणही आलात। सर्व संस्थाचालक कम मुख्याध्यापक, बरोबर आहे ना? मला दोन भूमिका पार पाडाव्या लागतात। एक, मी 2004ला जातो, संजयराव बरोबर आहे, जून 2004 मी उपशिक्षणाधिकारी प्राथमिक औरंगाबादला रुजू झालो। संजय तायडे माझ्याकडे आलेत, मी संजू म्हणायचो, मी MP साहेब हक्का ना, काय संजू काय चाललं, तळमळी नाही यायची। वडील शिक्षक होते गंगापूर तालुक्यात, सभापतीचे PA होते, साहेब हे काम करावं लागते, आत्ताच करावं लागते, हक्कानं मांडणारा व्यक्ती संजू टू संजय तायडे, संजय तायडे टू डॉक्टर संजय तायडे आणि डॉक्टर संजय तायडे टू भविष्यामध्ये मी शुभकामना व्यक्त करतो, तुमचा सगळ्याचं सहकार्य असेल तर आमदार डॉक्टर संजय तायडे व्हावेत। एक मित्र आहे, एक दिवस म्हटलं यार संजू हे काय केलं, पांढरं करून टाकलं सगळं। आणि साहेब हे प्रदेशाध्यक्ष व्हायचं असतं ना, असं थोडं जर वयोवृद्ध झाल्यासारखं वाटतं, म्हणून त्यांनी मला हक्कानं औक्षण म्हणजे टिळा लावला आणि मीही त्यांना हक्कानं टिळा लावला। खरं सांगू का, तो प्रवासापासून सांगतो की तेव्हापासून एखाद्या व्यक्तीबद्दलचं काम असेल ते काम करून घेण्याची पद्धत, अधिकाऱ्यांशी बोलण्याची पद्धत, ते काम करून घेण्याचा पाठपुरावा करण्याची पद्धत, एखादा प्रश्न सोडत नसेल ती पद्धत मी तेव्हापासून पाहिलेली आहे। आज जवळपास या गोष्टीला 17-18 वर्ष होऊन गेलीत। आमच्या दोघांकडे पाहिलं तर काही जास्त फरक नाही आमच्या दोघांमध्ये, 10 वर्षाचा तरी नक्की असेल। माझे 10 महिने राहिले आणि ते रिटायर झाल्यासारखे वाटतात, परंतु असो, वय हे बंधन नसतं, वय हे निमित्त मात्र असतं। मनानं तरुण असलं पाहिजे, शरीरानं तरुण असलं पाहिजे, विचारानं तरुण असलं पाहिजे आणि ध्येयानं तरुण असलं पाहिजे, कुठेही जाता येतं। आज मेस्टा संघटनेचं जेव्हा सर सांगत होते तेव्हा सांगितलं की सर मी 2 भूमिकेत आहे। एक, मी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक आहे, नंबर 2 मीही संस्थाचालक आहे, म्हणजे मी जरी त्या संघटनेत नसलो, माझीही शाळा आहे आणि माझीही इंग्रजी शाळा आहे आणि मीही मेस्टाचा सदस्य होतो, माझे आमचे मुख्याध्यापक। तुमच्या समस्या काय असतात तुमच्याहीपेक्षा जास्त ह्या मला माहीत आहेत। मी आता येताच सांगितलं, तायडे सरांना सांगितलं की काय समस्या असतात, कसं चंदन लावतात लोक। 8 लाख रुपयाचं चंदन 2 वर्षात लागलं, शाळा बंद करावं लागली, करोनाचा काळ आहे 2 वर्षापासून, आणि सगळे बुडवणारे दुसरे लांबचे नाहीत, शेजारी पाजारी मित्र पाहुणेच। त्यामुळं तुमच्या समस्या मला माहीत आहेत। तिसरी गोष्ट की कायम विज्ञान धोरण होतं, इंग्रजी माध्यमाच्या शाळा मिळत होत्या, जुलै 2009 नंतर ते कायमचं धोरणही गेलं। नंतर सेल्फ फायनान्सचं धोरण आलं, स्वयं अर्थसहाय्यित हा अधिनियम आहे, हा शासन निर्णय नाही, हा अधिनियम आहे। आणि हा अधिनियम जेव्हा आला होता आणि महाराष्ट्र शासन याला म्हणजे करणार होतं त्यावेळेस शिंदे साहेब तिथं होते, राजेश शिंदे, डॉक्टर राजेश शिंदे, मी आणि सुसर साहेब, आमच्या दोघांचे आमचे मित्र आहेत, ते आता उस्मानाबादला युवत, आम्ही 10 ते 12 दिवस काय काय अटी टाकायचा, फॉर्म काय करायचा हे करण्याचं काम आम्ही केलं। त्याच्यानंतर जेव्हा प्रस्ताव आले ते उपशिक्षणाधिकारी माध्यमिक हा त्याला सेल्फ फायनान्स शाळेचा पदसिद्ध सचिव असतो, जी कमिटी आहे ना सेल्फ फायनान्सची, तो पदसिद्ध सचिव असतो। अनेक शाळा आल्यात, प्रचंड शाळा आल्यात, आमच्या भाषेत सांगायचं म्हणजे आपल्या SBच्या परिसरामध्ये त्यावेळेस 61 शाळा लोकांनी मागितला होत्या। याला अंतराची अट नाही, इतर नियमामध्ये अंतराची अट आहे, किंवा माध्यमिक शाळा असेल तर 5 किलोमीटर, उच्च माध्यमिक असेल तर 15 किलोमीटर, प्राथमिक शाळा असेल तर 3 किलोमीटर, ह्या सगळ्या अटी आहेत। याला नाही, या भिंतीला लागून दुसरी काढू शकतो,
ज्याची बस चालली तर फक्त वर नाही काढता येत, बाजूला कुठेही काढू शकतो, कुठेही शाळा काढता येते, केव्हाही शाळा काढता येते. सेल्फ फायनान्स, काहीही न घेणं, काहीही न देणं आणि पत्र पाहताच निघून येणं, हा शासनाचं धोरण होतं. उद्देश असा होता की या शाळेंवर महाराष्ट्रात माध्यमिकची 2002ला 1,17,512 पदं मान्य होती. आणि जेवढं बजेट असतं शिक्षण विभागाच्या पगारावरच 60 ते 70% बजेट जातं. शिक्षण विभागाचा जो बजेट आहे त्यातलं पगारावर बजेट जे जाणार आहे 80% बजेट फक्त शिक्षकांच्या पगारावर जातं. ते झालंच झालं. 1/11/2005 पूर्वीचा असेल तर पेन्शन योजना असते, त्याचं पेन्शन तो मरेपर्यंत, तो मेला तर त्याच्या बायकोला, हे खूप चालत राहतं. मग शासनाचं धोरण ठरलं की बा कुठंतरी स्पर्धा निर्माण झाली पाहिजे. मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे, एकस्वाधिकार मोनोपॉली झाली की त्याचंच चालतं, बरोबर आहे ना. एकच विक्रेता आहे, एकच विक्रेता एकच असेल, एकच वस्तू आहे, एकच प्रोडक्शन करणारा विक्रेता एकच असेल तर तो सांगेल त्या किमतीला ती वस्तू घ्यावी लागते. एकस्वाधिकार पेटंट्स त्याचा हे होतं, एकस्वाधिकार त्याचा तयार होतो की मीच सांगेल ती वस्तू, हीच वस्तू आहे, त्याच्याकडे दुसरी मिळतच नाही ना, ती घ्यावी लागते. मग तसं झालं या शाळांना. मग शासनानं धोरण ठरवलं की बा यांना कुठेतरी स्पर्धा झाली पाहिजे, गुणवत्ता निर्माण झाली पाहिजे. मग सेल्फ फायनान्सचं धोरण आलं. त्याच्या अटी शर्तीचं मी आता सांगत होतो सर, जसं तुम्ही समस्या सांगता त्याच्यामध्ये फार बारीक बारीक आहे. आणि आता तयार करतानाच मी होतो त्याच्यामुळे सांगतो की सेल्फ फायनान्सची शाळा जर घ्यायची असेल तुम्हाला विशिष्ट अटी शर्ती घालून दिलेल्या आहेत. तुमचा बॉन्ड राष्ट्रीयकृत बँकेचा असावा, 30 वर्षाचा 3 वर्षाचा FD असावा, तो संयुक्त खात्यात जमा असावा आणि तुमची शाळा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तो मोडता येत नाही. बरोबर आहे. मी कोणाकडे मोडलेला आहे कोणाचा संयुक्त आहे इथे विचारणार नाही का, आपल्याला काही हे करायचं नाही. ते मी आता फक्त कोणी रेकॉर्ड करू नका, ऑनलाईन चालू नाही कोणाचं, कारण मला संस्था चालू म्हणून सांगायला तो मोडता येत नाही. सेकंड गोष्ट तुम्ही जी जागा जेव्हा टेकता नोंदणीकृत रजिस्टर्ड असावी, 30 वर्षाची लीज असावी अथवा संस्थेच्या नावे ती रजिस्टर्ड असावी. मग त्या 2 एकर असेल, 1.5 एकर असेल, अथवा महानगरपालिका अथवा नगरपालिका कार्यक्षेत्रात असेल तर एज्युकेशन झोन म्हणून तो झोन अलॉट केलेला असावा आणि तो अलॉट केलेला झोन त्या संस्थेला दिलेला असावा. ह्या 2-4 अटी, बाकी अटी सांगत नाही. 3 वर्षाचं ऑडिट असावं, ते 100 अटी आहेत. कारण ह्या जरी शाळा असल्यात या शाळेला महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्ती आणि मुंबई प्राथमिक अधिनियम पूर्वीचा जो होता तो लागू आहे. फक्त पैशाचा प्रश्न आहे म्हणून सेल्फ फायनान्स मी सांगितलंच ना, की बाकी सगळ्या अटी शर्ती लागू आहेत. 3.1च्या माध्यमिक शाळा असतील 5वी ते 10वीची असतील तर 3.1च्या ज्या अटी आहेत त्या आहेत. 3.7 प्रमाणे आपण मान्यता कोणाचीच काढत नाही. कारण RTA ॲक्ट प्रमाणे शिक्षणाचा जसं हक्क आहे, शिक्षण देणं, प्राथमिक शिक्षण देणं हा शासनाचा हक्क आहे, पुढचं नाही. परंतु हे करत असताना बऱ्याच गोष्टी मी पाहतो सेल्फ फायनान्सच्या जेव्हा प्रस्ताव माझ्याकडे येतात. 1ली ते 12वीची शाळा येते ते 2 असते ना, 2 पॅन्ट घेतलं की 3री फ्री, तसं सेल्फ फायनान्समध्ये 1ली ते 5वी घेतले की 2 लाख, वर घेतले तर 2 लाख, पुन्हा 11वी 12वी घेतले तर 2 लाख, किती होता 6 लाख. 5 लाख घेतले तर सगळंच काही 1ली ते 12वी म्हणजे 1 लाख फ्री. ते स्कीम चालतात ना, 10% डिस्काउंट, 5% डिस्काउंट, तशी सेल्फ फायनान्सची डिस्काउंट होते. हे आल्यानंतर 2 गोष्टी आहेत, बऱ्याच लोकांना याचं कळत नाही. त्या शिक्षणाधिकाऱ्याचं समजून सांगण्याचं गरज असतं की तुम्ही लेटर ऑफ इंटेंट मिळण्यापूर्वी तुम्ही जेव्हा प्रस्ताव टाकता तुम्हाला ही शाळा मिळते 1ली ते 12वीची, जेव्हा 5 लाख रुपयाचा नॅशनलाइज बँकेचा 3 वर्षाचा संयुक्त खात्याचा FD तुम्ही केलेला असतो, तुम्ही जी जागेची नोंदणी केलेली असते ते रजिस्टर्ड असतं, त्या जागेवर तुम्ही चालू करता. ते 18 महिन्यामध्ये तुम्हाला ती चालू करायची असते. ज्या दिवशी आदेश निर्गमित होतो त्या दिनांकापासून ती 18 महिन्यात चालू करायची असते. तर त्याच्यासाठी तुम्हाला 2-3 गोष्टी करायच्या असतात. हे केल्यानंतर तुम्ही त्याच्या खात्याची मान्यता घेतली पाहिजे. बऱ्याच लोकांना होत नाही. एकच इंडेक्स, 1ली ते 12वीला एकच मुख्याध्यापक, एकच इंडेक्स, स्पष्ट चुकीचं आहे. आदेश एक आहे, भारत देश एक आहे, परंतु पंजाबचा मुख्यमंत्री वेगळा आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वेगळा आहे, कर्नाटकचा मुख्यमंत्री वेगळा आहे. ह्या गोष्टी तुम्ही समजूनच घेत नाही, ते शिक्षणाधिकारी समजून सांगत नाही. प्राथमिक शाळा आल्याची 1ली ते शाळा आली, तुम्ही ही शाळा एकाच वेळेस चालू करू शकता. आता 1ली केली, पुढच्या वर्षी 2री केली, त्याच्यानंतर 3री केली, असं काही नियम नाही. तुमच्याकडे जर विद्यार्थी संख्या असेल तुम्ही ती एकाच वेळेस ती शाळा चालू करू शकता. राहिली खात्याच्या मान्यतेचा प्रश्न, आता जे नवीन आहे, जे जुने आहेत ते सांगितलं, ज्यांच्या चुका झाल्या त्यांनी ते दुरुस्त कराव्या.
पहिली ते 8वीची जर शाळा असेल त्यासाठी एक मुख्याध्यापक असतो. त्याची खात्याची मान्यता शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे सादर करायची असते. त्याचा प्रस्ताव वेगळा, त्याचा मुख्याध्यापक वेगळा, त्याचा इंडेक्स वेगळा. आदेश शासनाचा एक आहे पण फोड केली. पहिली ते 8वीसाठीचं वेगळं करा, पहिली ते 8वीचं मुख्याध्यापक वेगळा करा, त्याची खात्याची मान्यता 18 महिन्यात सुरू केल्यानंतर तुम्ही खात्याची मान्यता प्रथम मान्यता शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडून घ्या. तो विषय समाप्त झाला. तोच आदेश पहिली ते 12वीचा जोडून इयत्ता 9वी 10वी, कारण आता हे झाल्यामुळं पूर्वी 8वी 9वी 10वी होता, आता 9वी 10वी झालेलं आहे. इयत्ता 9वी 10वीसाठी खात्याच्या 3.1ची मान्यता. आता 3.1 मला बऱ्याच लोकांना सांगायला लागतं आणि मी गावरान भाषेत मराठी भाषेत सांगणार आहे. 3.1ची मान्यता म्हणजे शासनानं दिलेला शासन आदेश हा साखरपुडा आहे, बरोबर आहे ना, साक्षगंध आहे. तुम्हाला साक्षगंध झाला म्हणजे लग्न झालं असंच होत नाही. साक्षगंध झाल्यानंतर कपड्याहून सुद्धा सोयरिकी तुटतात. साखरपुडा झाला म्हणजे काय झालं, शासनाची मान्यता दिली तुम्हाला, हा झाला तुमच्या हातात पडलेला साक्षगंधाचा साखरपुड्याचा कागद. त्याला त्या विभागाची म्हणजे 9वी 10वी असेल तर 3.1ची खात्याची प्रथम मान्यता जी शिक्षणाधिकारी माध्यमिक मार्फत डेप्युटायटरला सादर करायची असते. त्याच्यात दिलेले असतं की शिवाजी शिक्षण संस्था वाशिम यांना शैक्षणिक वर्ष 21-22 जून 21 पासून इयत्ता 9वी 10वीसाठी खात्याची प्रथम मान्यता लावलेली असते 3.1. हा कागद मिळाला म्हणजे खऱ्या अर्थानं तो विवाह झाला आणि तिथून पुढे तुम्ही संसार करू शकता. नाही केला तर जालना, ज्याच्यावर मी 10 वर्षांनी FIR केला होता, मी स्वतः FIR केलेला आहे. 4 लाख त्यावेळेस 2012ची काय तेव्हा FIR केला होता. शाळा चालू होती औरंगाबाद जालना जिल्हा चालू होण्याच्या पूर्वीची. उदाहरण सांगतो मी, म्हणजे हे सांगत नाही, वेळ घेतो तुमचा. शाळा चालू होती औरंगाबाद जालना, जेव्हा जालना जिल्हा अस्तित्वात नव्हता, जिल्हा परिषदेला प्राथमिक शाळा द्यायचा अधिकार होता, त्यावेळेस त्या जिल्हा परिषदनं त्या केम्ब्रिज शाळेला जालन्याच्या शाळेला 5वा वर्ग दिला, पहिला वर्ग दिला. नैसर्गिक वाढ ती 7व्या वर्गापर्यंत शाळा आली आणि लोकांना कळलंच नाही. नैसर्गिक वाढ ही तुमचा पॉईंट समाप्त झाला 8वीला तर तुम्ही 8वीचा आदेश आणला असेल, पुढचा नाही. त्यासाठी स्वतंत्र टाका, दर्जावाढ टाका. दर्जावाढमध्ये जागेची गरज पडत नाही, FD द्यावा लागतो. पण तुम्ही पहिली ते 12वी हे कॉमन आहे. त्या शाळेनं, आता ही सेल्फ फायनान्समध्ये इंग्रजी शाळा, त्या शाळेनं 8वीची शाळेची मान्यता आणायला पाहिजे होती, आणलीच नाही. 8वी झाली, 9वी झाली, 10वी झाली, इंडेक्सही दिला. त्या शिक्षणाधिकारी कोण होता त्याचाही सत्कार केला पाहिजे होता. त्या हयात नाही आता, नाही तर स्वर्गात जाऊन करावं लागेल. हां, तर त्यानं त्याला 3.1 इंडेक्सचा प्रस्ताव पाठवला. 3.1ची मान्यता नाही, काही नाही. आणि ती 10वीचे बॅच निघले आणि त्यात 2-4 आमदारसुद्धा त्या शाळेचे विद्यार्थी आहेत. अर्जुन भाऊ, कैलासराव गोरंट्याल साहेब. मी त्या शाळेत गेलो. आम्ही एक लक्षात घ्या, आमचं उपद्रव मूल्य काहीच नसतं. आम्ही 2च गोष्टी म्हणतो, गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. तुम्ही आम्हाला मान द्या, आम्ही तुम्हाला मान देऊ. पण तुम्ही आमच्यावर गुर्रावले तर मग आमचं जागृत होऊन जातं, बरोबर आहे ना. नाही तर जगातले सगळे प्रश्न हे 90° किंवा 20% कोणात जाऊन नमस्कार केल्यानं सुटतात. जगातला कुठलाही प्रश्न सुटतो की तुम्ही असं केलं की सर चुकलो, मी याला 2 गोळ्या घातल्या पण आता मला माफ करा, तर माणूस त्याच्या विचार करतो. पण मी असा का म्हटलं की मग आमची पाटीलकी जागृत होते का, बरोबर आहे संजयराव. त्या शाळेत आम्ही गेलो, PR राठोड डेप्युटायटर होते. शाळेला गेट गेलो, आता तुमची इंग्लिश शाळा आणि माझी इंग्लिश शाळा आहे. आपण काय करतो की बाई शाळा फार बिझी आहे, गेटवर कोणी असो कोण असो वॉचमन बसवायचं. लक्षात ठेवा संस्थाचालक लोकांना, चांगली काचेची कॅबलिंग करायची आणि वॉचमन बसवायचं तिथं आणि लवकर एंट्री द्यायची नाही. अरे फार बिझी शाळा, ॲडमिशन भेटत नाही वाटतं. हे करावं लागतं बरं, संस्थाचालक म्हणून सांगतो, शिक्षणाधिकारी नंतर सांगेल. त्यानं आम्हाला येऊ दिलं नाही. बरोबर, ठीक आहे, मला नको येऊ दे, डेप्युटायटर तर येऊ दे. 20 मिनिटं झाले, चिठ्ठी पाठवली. PR राठोड डोळे तपासायला आले होते, नाही गेले, आम्हाला येऊ दिलं नाही. नंतर मग 20 मिनिटांना आल्यानंतर वेटिंगमध्ये ठेवलं. मग तिथं गेलो. मॅथ्यूज नावाचा मुख्याध्यापक होता, केरळमधून आलेला होता. मी नेहमी सांगत असतो की इंग्रजी भाषा आली पाहिजे, इंग्रजी भाषा आली पाहिजे. इंग्रजी हे ज्ञान नाही.
पण इंग्रजी भाषा येत असताना मराठी संस्कृतीचा विलय झाला नाही. आपली जी संस्कृती, मराठी म्हणतो मी, आपली जी जी मूळ संस्कृतीचा आहे तिचा विलोप होणार नाही, विनाश होणार नाही, ती नष्ट होणार नाही, ही बाब जागरा. भाषा शिकवा त्याला, परंतु संस्कृती शिकू नका. कारण आमच्या संस्कृतीमध्ये एक गोष्ट सांगितलं की 85 वर्षाचा आजोबा झाला असेल, आमचे वडील झाले असतील, हे माहिती आहे त्यांना ICU मध्ये आहेत, तो शेवटचा चमचा चाकून आपण त्यांना 2 दिवस एक्सटेंड करण्याचा प्रयत्न करतो. ही आमची संस्कृती आहे. नाही तर पोराचं लग्न झाल्यानंतर देदुष्का आणि बेबुष्का, म्हणजे रशियामध्ये आजोबा आजीला देदुष्का आणि बेबुष्का म्हणतात, त्यांच्याकडे जर जायची परवानगी असेल तर बापाला पोराची परवानगी घ्यावी लागते. की मुलं ते विचारतात की थॉमस, रविवारी तू घरी आहेस का, मी तुझ्याकडे येऊ शकतो का? ही ती संस्कृती आहे. म्हणून ते एकच गोष्ट करा, इंग्रजी शिकवा. बोलायचं तर स्पष्ट इंग्रजीत बोला किंवा स्पष्ट मराठीत बोला, अर्धा नका बोलू. पोरगं विचकतं इकडे जायचं का तिकडे जायचं. खरी सांगतो बरं तुम्हाला, पोरगं विचकतं इकडे जायचं, एक शब्द इकडचा आणि एक शब्द तिकडचा, तसं करू नका. स्पष्ट बोला. तिथं गेल्यानंतर त्या माणसानं आम्हाला, तो केरळमध्ये आलेला होता, मी तुम्हाला सगळ्या गोष्टीचं मी आज अर्धा तास बोलणार आहे तुमच्याशी. कारण कदाचित मी उद्या अधिकारी म्हणून नसेल, पण तुमच्या येणाऱ्या समस्येचं निराकरण काय करायचं, मला नेमकं काय करायचं, मी ती शाळा तर काढली, तुमचा प्रचार करायला येईल. मी त्याला सांगितलं, मॅथ्यूजकडे गेलो, कोण आहेत? मग त्याला एक माझा राग आला, मला ये तेरा बाप आहे, ये आपने एज्युकेशन का बाप आहे म्हटलं. बाप मालूम होता आहे ना. डोकं सरकलेलं होतं. म्हटलं सर, याला आता तुम्ही जा, याला कसं नीट करायचं मी बघतो. सर शाळेवर गेलो, त्यांना सांगितलं 3.1ची मान्यता दाखव. 8वा वर्ग कधी आला, शासनाचा आदेश दाखव. आदेश आल्यानंतर 15 दिवसात 3.1चा प्रस्ताव दाखल करायचा तो दाखव. शाळेला झाले होते 20-22 वर्ष, 3.1च नव्हतं. 3.1 मान्यता दाखव. म्हणजे काय असते, हेच उदाहरण तिथं दिलं होतं मी. त्याला ते कळायचंच नाही. 3.1ची मान्यता नसल्यामुळं अनधिकृत विद्यार्थी म्हणून त्यावेळेस 4,20,000ची रिकव्हरी काढली आणि FIR करून टाकला होता. प्रचंड दबाव होता, अर्जुन भाऊचा होता. साहेब आमचं स्टुडंट आहे, पण म्हटलं यानं आमचा इगो दाखवला, त्याची मान्यता काढली, इंडेक्स बंद केला. आणि नंतर एक लक्षात घ्या, आम्ही कारवाई करायची असते, पण दुसऱ्या बाजूनं तुम्हाला मदतसुद्धा करायची असते. तो जेव्हा लीन झाला, त्याची बदली त्याला उचललं, केरळमध्ये फेकलं. थोडा ऐकणारा, समजणारा, विचार करणारा आणि रिस्पेक्ट करणारा माणूस तिथं आला. त्यांना पुन्हा आम्ही ती 8व्या वर्गाची शाळेची मान्यता आणून दिली. ती शाळा आता व्यवस्थित चालू आहे. सांगायचा उद्देश असा की 8वीची मान्यता, 1ली ते 12वीचा आदेश असेल, 8वीची 9वीची मान्यता तुम्ही शिक्षणाधिकारी माध्यमिकून घ्यायची. आता तुम्हाला ती घ्यायची गरज नाही, जे नवीन येणार आहे त्यांच्यासाठी सांगतो. राहिला प्रश्न 11वी-12वीचा. 11वी-12वीची खात्याची मान्यता थो शिक्षणाधिकारी डेप्युटी डायरेक्टरकडे पाठवायची. म्हणजे 1ली ते 8वीची मान्यता प्रायमरी, 1ली ते 8वीचा हेडमास्टर वेगळा, 1ली ते 8वीचा इंडेक्स वेगळा. सुभाष कुठे? इंडेक्स वेगळा. 9वी-10वीसाठी मुख्याध्यापक वेगळा. कारण 9वी-10वी 10+2 असल्यामुळं त्याला 60 रुपये, म्हणजे पूर्वीच्या याच्यात 120 रुपये होतं, आता 200 रुपये. तुम्हाला ते द्यायचं काम नाही. परंतु 9वी ते 12वीसाठी एकच मुख्याध्यापक असतो. 9वी ते 12वीसाठी एकच. 8वीच्या मुख्याध्यापकाला 10वीच्या फॉर्मवर सही करण्याचा मुळीच अधिकार नाही. हे गोष्ट लक्षात घ्या. हे झालेलं असेल तर तुम्ही आमच्या हिमायतकडे बसून घ्या, केंद्रप्रमुखामार्फत तुमचे वेगवेगळे इंडेक्स करण्याचा प्रयत्न करून घ्या. ही तुमच्यासाठी सांगतो मी फक्त, कारण अनावधानानं झालेली चुकी आहे. त्या शिक्षणाधिकाऱ्याला समजून सांगता आलं नव्हतं, हे करता आलं नव्हतं. ह्या गोष्टी करून घ्या. तिसरी गोष्ट, तुम्हाला जसं म्हटलं व्यक्तिगत मान्यतेची गेली वाटतं कुठंतरी, व्यक्तिगत मान्यता मिळत नाही. मी तर द्यायला तयार हो, नाही घ्यावं लागेल आता, कारण मी बोर्डाला एक प्रस्ताव ठेवलेला आहे. हां आलं ना. हां, मी ही 2012पासून मी बोर्डाचा असिस्टंट सेक्रेटरी होतो, औरंगाबाद बोर्डाचा. तेव्हापासून सांगितलं होतं की ज्या शाळांच्या मान्यता, मग ती कुठलीही शाळा असो, तेव्हा सेल्फ फायनान्स नव्हतं. इंग्रजी माध्यमाची शाळा असो, उर्दू माध्यमाची असो, मराठी माध्यमाची असो, व्यवस्थापन कोणतं असो, अनुदानित असो, विनाअनुदानित असो, कायम अनुदानित असो, किंवा आता सेल्फ फायनान्स असो, तिथल्या मुख्याध्यापकाला एकतर कायम म्हणून किंवा प्रभारी म्हणून तरी शिक्षणाधिकाऱ्याची मान्यता असावी. सांगायचं काम नाही. भारत माता विद्यालय, 2 हेडमास्तर, एक इंडेक्स भरतो, 22 पोरं दाखवतो, एक सांगतो 0. म्हणजे असे प्रकार होतात जर मान्यता नसेल तर. म्हणून मी बोर्डाला विनंती केली की यांचे फॉर्म जेव्हा अपलोड होणार आहेत त्यावेळेस जसं ग्रँटेड शाळेला एक कार्ड असतं बँकेत दाखवायचं शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापक यांच्या संयुक्त सहीचं, तसं कार्ड अपलोड केल्याशिवाय तो फॉर्म पुढे जाऊच नाही. हे मी सांगितलं, हे बहुतेक मान्य होणार आहे. म्हणजे सेल्फ फायनान्सचा मुख्याध्यापक असेल तरीसुद्धा त्याला
मुख्याध्यापक म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता घ्यावी लागणार आहे आणि डायरेक्ट मुख्याध्यापक करायची नियमात तरतूद नाही, आधी शिक्षक म्हणून मान्यता घ्यावी लागणार आहे आणि मान्यता देऊ नये असं नियमात कुठंच तरतूद नाही, देता येते, मी जालन्याला दिलेली आहे. तुम्ही जर आमच्याकडे प्रस्ताव दाखल केला, फक्त जे नियम तुम्हाला बाकीचे जे नियम सेल्फ फायनान्सला बाकीचे जे सगळे नियम आहेत महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्तीचे जे नियम आहेत ते सगळे तुम्हाला लागू आहेत. तुमच्या ह्याच्यात येतं की जेव्हा शाळा देतात तर पात्र शिक्षकाची नेमणूक केली आहे का, 3.1 मध्ये 7 मुद्दे असतात. पात्र शिक्षकाची नेमणूक केली आहे का, मी नेहमी सांगतो की जिवंत असणाऱ्या माणसाचीच नेमणूक करा. का सांगितलं, पिशोर सेल्फ फायनान्स शाळा आहे, 12 लोकांनी पेपर तपासायला आले, तपासणीला गेलो, तिथं 1600 पेपर पडलेले होते, तपासणीला गेलो, त्या 12 लोकांची नावं काढली, सगळी कल्पना होती, सकाराम तुकाराम पाटील MSc BEd पेपर आलेले पडलेले होते, FIR करावं लागला. तुम्ही एखादा वेळ सेल्फ फायनान्सची शाळा चालवताना खूप अडचणी येतात, माणसं येत नाहीत, परंतु ते करत असताना तो माणूस असला पाहिजे, ही गोष्टी काळजीपूर्वक करा. पात्र शिक्षकाची नेमणूक करा, तुमच्या अटी शर्तीमध्ये ते सुद्धा आहे, पात्र शिक्षकांची नेमणूक करा आणि पात्र शिक्षकाची नेमणूक केल्यानंतर आम्ही तुम्हाला व्यक्तिगत मान्यता देतो. तुम्ही तुमच्या संच मान्यतासुद्धा करत नाही हो, आता लक्षात घ्या, संच मान्यतासुद्धा करून घ्या, कारण संच मान्यता न केल्यास पुढच्या वेळेस तुमच्या संच मान्यतेचं परत कनेक्टिंग करणार आहेत. संच मान्यता आणि आधार कार्ड या 2 गोष्टी तुमच्या आता 25% कनेक्टिंग करणार आहेत, लिमिट घालून देणार आहेत. सेल्फ फायनान्सला तुकडी देता येते का, नियमात तशी तरतूद नाही. सेल्फ फायनान्समध्ये तुकडी द्यावी अशी नियमात तरतूद नाही, परंतु आपल्या औरंगाबादच्या शाळेने केस टाकली होती, त्यांनी सांगितलं की इतर शाळांना जे नियम लागू होत असतील ते यांना तुकडी द्यावी म्हणून आम्ही ती तुकडी मान्य केली. तर तुम्ही एका विशिष्ट लिमिटपर्यंत प्रवेश दिले पाहिजे, त्याच्या ओव्हर प्रवेश दिले नाही पाहिजे, नियम तुम्हाला सगळेत. भविष्यामध्ये तुम्हाला व्यक्तिगत मान्यता मागणार आहेत मुख्याध्यापकाची आणि डायरेक्ट मुख्याध्यापकाचं कोणत्याही मान्यता देत नाहीत, आधी शिक्षक व्हावं लागतं. नियमाप्रमाणे 5 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स असावा लागतो, बिफोर BEd 3 बिफोर BEd 2 हा 5 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स असावा लागतो, त्याला आम्ही व्यक्तिगत मान्यता देतो. आणि मान्यता प्राप्त माणसालाच 5 वर्ष झाले असतील आणि अपवादात परिस्थितीमध्ये 3 वर्ष झाले असतील त्याला कायम मुख्याध्यापक करतो अथवा प्रभारी मुख्याध्यापक म्हणून आणि 2च मिनिटात देतो. ते कार्ड द्यावं लागणाऱ्या पुढच्या 2023ला येईल अथवा 24ला येईल, ती तयारी तुम्ही करून ठेवा भविष्याची. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे फीचा. एकच उदाहरण सांगितलं की इंग्रजी शाळांची फी, कोरोना आपल्या पाठीमागं इतका मागं लागला की इंग्रजी शाळांचं कंबरड, बरोबर आहे ना, 2-4 मनकीच काढून टाकलेत. माझी शाळा तर बंद करून ठेवली मी सध्याची, खरंच बंद केली. सांगितलं यांना का बंद केली, 8 लाख रुपये बुडलेत, द्यायला तयार नाहीत, काय करायचे देऊ. परंतु इंग्रजी शाळांना शिक्षकांची नियुक्ती करावी लागते, गाड्या आणाव्या लागतात, स्वतःच्या गाड्या असला आणि पोरगं शाळेत जरी नाही आले ते LICचे हप्ते भरावे लागतात. असा कोणताच संस्था चालक नाही की ते स्वतःच्या घरून गाड्या उभ्या करेल. पिवळ्या जरी गाड्या असल्या तरी कर्जावर घेतलेल्या असतात, कर्जाचे हप्ते फेडायचे असतात. इमारत स्वतःची नसली आणि तिथे जरी असली आणि टिनाची जरी असली तर तिचं भाड्याची असली तर भाडं द्यावं लागतं, डेस्क बेंच आणावे लागतात. आणि आता जर तुम्ही बाहेर बसवलं तर तुमची मान्यता रद्द होईल बोर्डाची, हेही तुम्हाला सांगावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना लोकांच्या फीवर हे अवलंबून असतं. आणि लोकांनी एक प्रकार तयार केला, आता फी द्यायची नाही. आमच्या पोराला काय शिकवलं, ऑनलाईन शिकवलं. मी नेहमी म्हणत असतो, तुझ्या पोराला लक्झरीत शिवनेरीत बसवायचं होतं, AC पाहिजे होता, काळी विंडो पाहिजे होती, पडदा पाहिजे होता, आणि मग भाडं जास्त घेतलं तर काय फरक पडला. मग लालपरी होती ना, तिच्यात बसायचं, टिनटिन करायचं आणि जायचं पुण्याला. ते नाही करत, आमच्याकडे येतात, साहेब त्याची फी एवढी आहे, एवढी फी मागितली. मग त्याला 2च गोष्टी होतं. आमची जिल्हा परिषदेला बाजूची शाळा होती ना, तिथं का नाही गेला तू. तुझ्या पोराला हाय हॅलो पाहिजे होतं, टाय पाहिजे होती, वरतून फॅन पाहिजे होता, AC रूम पाहिजे होती. घरी मराठीत बोलल्यानंतर मला तर 2-4 पालक आले, साहेब ते पोरगं मराठीत बोलते. म्हटलं कुठं पैदा झालास, महाराष्ट्रात. शाळेपुरतं इंग्रजीत बोलायला आवश्यक तेवढं इंग्रजी बोललं, ते मराठीतच बोललं पाहिजे, त्यानं मूळ गाभा नाही केला पाहिजे. माझ्याच मुलाचं उदाहरण सांगतो, त्याला 78 म्हटलं तर क्या पप्पा ये क्या होता है सांगता येत नाही, 78 म्हणता येत नाही त्याला. 78 सांगितल्यावर समजते. फॅक्ट सांगतो, ही वास्तव आहे आणि वास्तवाला आम्ही स्वीकारलं पाहिजे. म्हणून मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं की इंग्रजी भाषा ही फक्त शाळेपुरती शिकवा, पण इंग्रजीचा आत्मा नाही. ठेस लागल्यानंतर मम्मी म्हणत नाही, आई गच म्हणतंच ना, ओटाला ओट भेटतात आई ग म्हणताना, मम्मी म्हणताना लांब फाटतं, बरोबर आहे ना. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगत असतो, इंग्रजी शाळेच्या येतात तुमच्या समस्या अनेक आहे. तुम्हाला फी दिल्या गेली नाही, 2 वर्षापासून शाळा बंद. 22 मार्च 2000
2019 पासून पहिला लॉकडाऊन लागलेला होता. आणि तो लॉकडाऊन लागल्यानंतर काय परिस्थिती झाली तुमची आमची, शाळा बंद कराव्या लागल्या. पण ही बाकीची जी मगाशी सांगितलेली कर्जाचे हप्ते, LICचे हप्ते, तुमचा इन्शुरन्स, शिक्षकांचे पगार चालू तर ठेवावं लागेल ना. हो, ऑक्सिजनवर काय होईना, एक माणूस जिवंत ठेवावं लागेल. जो डॉक्टर लोक आहेत ना त्याची डेड बॉडी झालेली असते, पण तो ऑक्सिजन चालू ठेवतात आणि सांगतात हा जिवंत आहे, काढून घे 5 मिनिटात मरतो तो. तशी आमची परिस्थिती इंग्रजी शाळांची झाली होती. चालवता येत नव्हत्या. आणि ह्या चालवता येत नव्हत्या तरी इथपर्यंत तग धरला. ज्यांच्या ताकद होती थोडीफार त्यांनी तग धरला, आणि ज्यांच्या ताकद नव्हती ते लायाला गेलेत, आता सोडून दिल्यात. आम्ही हे विचारणार नाही तुमची शाळा 2021ला बंद होती का ना आता 22ला, असं विचारणार नाही. मी ती परिस्थिती जाणतो. मग पालकांचे फोन यायला लागलेत, 3 वर्ष शिकवलं नाही, ऑनलाईन तर शिकवलं, 50% घ्यायला पाहिजे. एक ॲक्ट काढला होता 15% फी लेसचा, तो चॅलेंज झाला, तो अंमलात नाही आला. माझ्याकडे आले 15%, मला घोषणा होती ती, आलं पण ते अंमलात नाही आलं. त्याला चॅलेंज झालेलं आहे, 100%च फी द्यावी लागेल. तिसरी गोष्ट करतात आता RT ॲक्ट प्रमाणे आलं की 8वीतून ते अर्भस्थानातून जरी 8वीतून पोरगा आला, 8 वर्षाचा असेल, 14 वर्षाचा असेल, तर त्या वर्गात प्रवेश द्यायचा, त्याचं वय तपासायचं, डॉक्टरकडे न्यायचं, हा कोणत्या दिवशी पैदा झाला पाहायचं, 13 वर्ष 11 महिने आणि किती दिवस, 29 दिवस, 1 दिवस बाकी आहे, 8वीत प्रवेश द्या, त्याच्या परीक्षा घ्या. खाजगी SS कोडच्या नियमाप्रमाणे त्या पोराला कोणत्या वर्गात बसवायची नियमात तरतूद आहे. हा RT ॲक्ट आहे. पोरगं तिकडून कुठून येतं काही माहीत नाही आणि लगेच त्याला प्रवेश देऊन टाकावा लागतो. बरं, हे काय करतात आता, TC देत नाहीत. एक गोष्ट अडचण आली, तुमच्या शाळेची फी धरली 3 वर्षाची देत नाही, दिलं की कुठले तरी नेते येतात, का देत नाही, आंदोलन करू. साहजिक आहे साहेब, ते येतात आमच्याकडे येतात, हे फी मागतात, फी देत नाहीत. मला तुला प्रवेश देतो ना, TC न घेता प्रवेश द्यायचा ना, इंग्रजी शाळेत देणार नाही, तुला जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश देईन, पुन्हा येत नाही आमच्याकडं, तुला देईल प्रवेश जिल्हा परिषद. माझ्याकडे बरेच आले, त्याआधी त्याची फी परत कर. त्या माणसाची फी रुकली ना, त्याची फी दे, तेव्हा माझ्याकडे आहे. आमच्याकडे आम्हाला दबाव पण येतो, मग कॉम्प्रोमाइज करतो. मी एका जणाला सांगितलं कुठं असेल कोणी शिरपूरचं तर त्याचे 1000 रुपये कमी कर. जास्त सांगत नाही मी, जास्त सांगत नाही, कारण मला साखरखेडा आठवतं ना, जास्त सांगत नाही, तेवढीच सांगतो की तुमची फी, कारण तुम्हाला मी सांगत असताना माफ करा असं मी कधी शक्यतो नाही. तडजोड करा, एखाद्या 1000-2000 रुपये कमी करा, पण द्या. लोकांना फी द्यायचं, संपूर्ण द्यायचं जीवावर येतं. मग कोणतरी येतात, या संघटनेचे त्या संघटनेचे येतात. मी एका संघटनेचे लीडर आलं, त्या मुख्याध्यापकाला सांगितलं, सर यांचं मुलगा 1लीपासून 8वीपर्यंत गेले, 1 रुपये पैसे दिले. असंही असतं भारतात, असेही लोक आहेत. ह्या तुमच्या समस्या मला माहीत आहेत, तुमच्या समस्याचं निराकरण करण्याचं. आता येताच बाजूला हे बसलेले होते संजयराव, बरोबर आहे, तुमच्या जे 25%ची फी आहे त्याच्यावर आमच्या खुळ्यांची सही राहिली होती, त्याच्यावर आमच्या डाबेराव साहेबाची सही राहिली होती. मी आदेशावर याच्यावर सही करून दिली, नंतर कोऱ्या याच्यावर सह्या करा म्हटलं. मला हक्काने सांगता पाहिलं पाहिजे, जशी मी कायदा सांगायला लागलो तशी माझी जबाबदारीची जाणीव मला असली पाहिजे. मी ती करण्याचा प्रयत्न केला. आणि हे करत असताना माझ्या ओळखीचा कोणी आहे म्हणून त्याला 100% द्यायचे, अनोळखी कोणी आहे त्याला कमी द्यायचे, हे न करताना आम्ही क्रायटेरिया लावला किंवा आलेले पैसे किती 100 यायला पाहिजे होते, आले 60 समान द्या. त्याच्या देयप्रमाणे आम्ही देण्याचा प्रयत्न केला, कुणावर अन्याय होऊ देण्याचा प्रयत्न केला नाही. फीची मर्यादा ठरवून दिलेली आहे, विद्यार्थी संख्येची मर्यादा ठरवून दिली, तिचं पालन आपण करावं. 2 गोष्टी आणखी एक सांगेल की तुमच्यासाठी मी शुभकामना व्यक्त करतो. येणारे दिवस हे इंग्रजी शाळांसाठी चांगले असावेत, चांगलेच असावेत. हा करोना त्यासाठी जावा हेच तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रार्थना करा. कारण जोपर्यंत करोना आहे, आज चालून उद्या बंद, नाटकाचा पडदा काढायचा आणि 2 मिनिटांत पुन्हा पडदा टाकायचा. एक शाळा चालू होते, पोराची आपण मानसिक तयारी करतो, बरं पालकाची संमती घ्या. तो मोठा खतरनाक कायदा आहे, पालकाची संमती घेतल्यावर पोराला आणता येत नाही. बरं, आता शिक्षकांची परिस्थिती अशी झाली की 3 वर्षापासून कोणी गहू काढतं, हरभरे काढतं, त्यांनाही दिवाळीला जावं लागतं, कुठं फिरायला जावं लागतं. त्यांच्या मनातून वाटतं की कधी कधी तर शाळा चालू नाही होत. मला एका जणाचा फोन आला, दिवाळीच्या सुट्ट्या मी बिलकुल नाही ऐकलं, कोणाचं बिलकुल नाही ऐकणार, या दिनांकाला चालू होईल, याच दिनांकाला चालू होईल. माझ्यावर प्रचंड दबाव आला, ऐकणार नाही. 2-2.5 वर्षापासून आम्ही घरी आहोत. शिक्षण हे व्यवसाय नाही, हा वसा आहे, हा एक नंदादीप आहे तेवत ठेवणारा. आणि एखादा आपण व्रत केलं, संकल्प केला, एखादं पारायणाला सुरुवात केली, त्याचा एंड करायचा असतो, मधातून उठता येत नाही. पूजेला सुरुवात केली तर आरती आल्यानंतर हात जोडून तोंडावर फिरवायचे असतात, त्याच्या अगोदर येता येत नाही. आम्ही ती संस्कृती पाळणारे आहोत, मधात सोडता येत नाही. ह्या गोष्टी आम्ही करत असतो. शाळा चालू होते, पुन्हा बंद पडते, पुन्हा चालू होते, पुन्हा बंद पडते. तुम्ही 2 शिक्षक आणतात, बरं दुसरी गोष्ट शिक्षक मिळत नाही, तो
अर्ध्या लोकांनी, मी कोणालाच विचारणार नाही पर्सनली, पण इकडे सगळ्यांनी उजव्या बाजूला हात ठेवा आणि स्वतः असावा की खरं सांगा, तुमच्याकडे सगळ्यांकडे पात्र शिक्षक आहेत का? BSc BEdचा भेटतो का? आहे का कोणाकडं? नाही, एकच जण आत्मविश्वासाने एकानंच हात विकार केला. बरोबर आहे ना? भेटला तर भेटला. ज्याच्या ज्युनियर कॉलेज आहे, सायन्सवाले आहेत आणि इंग्रजी येत नाही. ज्युनियर कॉलेज सायन्सवाले आहेत. कारण काय होतं खरं सांगतो तुम्हाला, कॉमर्सला आणि आर्ट्सला कोणी पैसेच देत नाही हो, फक्त सायन्सला देतो. बरं, त्याच्यात शहरात तर पैसेच देत नाही. शहरात गरीब लोक राहतात, खेड्यापाड्यात श्रीमंत राहतात. मग ते खेड्यापाड्यात आपल्याकडे 12वी, बरोबर आहे ना? खेड्यापाड्यात गरीब लोक राहतात, श्रीमंत लोक राहतात. मग तिथं आपल्याला फी दिली जाते, तिथं आपण संख्या वाढवतो, आपण येतो. कोणालाही कॉफी करू देऊ नका, केली तरी मी यंदा पकडणार नाही. हे करतो आपण. 11वी 12वी घेतो. 11वी 12वी घेताना MSc मॅथ भेटतो, MSc फिजिक्स भेटतो, MSc बायोलॉजी भेटतो, MA इंग्लिश लिटरेचर भेटतो, कोणीच भेटत नाही. मग आपण काय करतो? फक्त मी एकच सांगत असतो तुम्हाला, नम्रतेची विनंती आहे, या जगात जिवंत असणारे माणसाचीच नेमणूक करावी. मयत झालेले, हयात नसलेले काल्पनिक माणसाची कृपया नेमणूक करू नका. म्हणून सेल्फ फायनान्सचे मंडळ मान्यता इंडेक्स करताना मी एकच सांगितलं की तुमच्यावर शाळेवर असणाऱ्या शिक्षकांचे नावं आणि त्यांचे शैक्षणिक प्रमाणपत्र द्या. बरं, तो इथं शिकतो ना, तो दुबईला आहे असं बी करू नका. नाही तो तिकडे ग्रँटेडला आहे, त्याचे कागद वापरले, करावं लागतं. इथं गेल्यानंतर सांगायला करावं लागतं. याच्याशिवाय शाळाच कुठे चालणार आहे, लोक कुठे येणार आहेत? ह्या गोष्टी जरी करत असल्या तर 2 गोष्टी आहेत की आता ही जी परीक्षा आहे सेल्फ फायनान्सच्या शाळेच्या बाबतीत, मी त्या दिवशी उदाहरण सांगितलं होतं, तुमच्यावर आक्षेप नाही माझा, की सोयरिकीला मुलगी पाहायला एक मुख्याध्यापक, त्याच्यानंतर फायनल करायला दुसरा मुख्याध्यापक. पात्र बरं, मुख्याध्यापक सांगतो, व्यक्ती बदललेले आहेत. पण सोयरीक फायनल झालं की कुंकू टिळायला तिसराच उभा राहतो. तो झालं की कपडे घ्यायच्या वेळेस चौथा जातो. तो झालं की लग्नाला 5वा उभा राहतो आणि 6वं पुढचं बोलणार नाही, 7वा उभा राहतो. म्हणजे परीक्षेचे आवेदन प्रवेश द्यायला एक मुख्याध्यापक. मुख्याध्यापकाला काम सांगितलं, तुला हे सांगितलं, ऐकलं नाही की तू बाजूला, सखाराम पाटील बाजूला. तुकाराम पाटील जूनमध्ये हेडमास्तर होतो. तो झाला की आवेदनपत्र भरताना 3रा हेडमास्तर होतो. त्याचंही पटलं नाही की परीक्षेच्या वेळेस 4था होतो आणि निकालाच्या वेळेस 5वा होतो. ही फॅक्ट आहे. मिस्टर गजानन पाटील वाळूज हेडमास्तर 5वा एका वर्षात 5 जण बदलले होते आणि स्वतः हेडमास्तर झाले. ते इंजिनियर होते, BA नाही, BEd नाही, ऐकलंच नाही. ही फॅक्ट आहे, मी सांगतो. म्हणून एकच सांगतो की जेही मुख्याध्यापक, तुम्ही सगळे संस्थाचालक आहात, शक्यतो पात्र मुख्याध्यापक ठेवा. एक शैक्षणिक वर्ष तरी तो कायम ठेवा, कारण ते बदलू नका. जबाबदारी निश्चित होते, जबाबदारी निश्चित करता येते. काय उद्या चालून संस्थाचालक म्हणून तुम्ही अडचणीत येता, एका व्यक्तीलाच तो नियुक्त करा, त्याची मान्यता घ्या प्रभारी म्हणून, त्याचे काम करा. कारण ही भविष्यात 23ला नाही तर 24ला हे होणारच आहे. त्या दृष्टीने तुम्ही तयारी करा. सगळ्या इंग्रजी शाळेसाठी मी शुभकामना व्यक्त करेल, शुभेच्छा व्यक्त करेल. बेस्ट ऑफ लक. आज जरी इंग्रजीचं असलं तरी म्हणणार नाही, लकवर माझा विश्वासही नाही. मी मनगट आणि मस्तिष्कावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. तुम्हाला हे सगळं कार्य करण्यासाठी शक्ती देव, हा करोना लवकर जाओ ह्यासाठी तुम्ही प्रार्थना करावी. ह्या शाळा आता ज्या चालू झाल्यात अशा अविरत चालू राहतील, जेणेकरून आम्हाला ह्या शाळेचा चालूबंदचा पडदा काढण्याची पाळी येणार नाही, याची दक्षता घ्यावी. 3री गोष्ट एकच सांगेल की पुन्हा एकदा शेवटी बजावून तुम्हाला सांगेल, कालच आपला मराठी भाषा दिवस साजरा झालेला आहे. इंग्रजी भाषा शिकवा. केरळमध्ये गेलं तर तिथल्या अशिक्षित आणि ज्याचा बुद्धीचा ऐकू हा मायनसमध्ये येईल त्याही माणसाला इंग्रजी बोलता येतं. हे ज्ञान नाही, ही भाषा आहे. नाही तर असं आपण ते संकल्पना घेतली की तो इंग्रजी बोलतो, त्याच्या ज्ञानाशी सांगड घालतो आणि विद्यार्थी फेल ठरतो. तसं नाही. म्हणून शासनाने सांगितलं की तुमच्या प्रत्येक शाळेमध्ये मराठी विषय शिकवल्याच गेला पाहिजे, नाही तर 1.5 लाख रुपये दंड होतो. शिकवा. हे शिकवत असताना इंग्रजी भाषा शिकवा. ती काळाची गरज आहे, ती जगाची गरज आहे. तुम्ही कुठेही जरी गेले तर त्या देशाची भाषा नसेल चालत, पण ती सर्वसमावेशक इंग्रजी भाषा तिथे चालते. परंतु हे करत असताना आपल्या संस्कृतीचा, आपल्या विचाराचा, आपल्या परंपरेचा आणि आपल्या याचा आत्मा जाणार नाही याची दक्षता घ्या. त्या मुलाला बऱ्याच शाळांमध्ये औरंगाबादमध्ये असे घ्यायचे की असं करायला लावतात, हे लावलं तर हे करतात, ते लावलं ते काय नाही. सगळं काय, ज्याला त्या संस्कृतीचं पालन करू द्या.
तुम्हाला मी सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो, शुभकामना व्यक्त करतो. मला बोलवलं, मला दोन्ही मार्गानं ॲक्सेप्ट केलं, एक ॲज अ संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी. आजच शिक्षणाधिकारी प्राथमिक पदाचा आज मी कार्यमुक्तीची फाईल टाकलेली आहे. माझे सहकारी मित्र शिंदे साहेब तुमच्याकडे आता शिक्षणाधिकारी प्राथमिक म्हणून आलेले आहेत. सुभाष असू नको, काही होणार नाही, मी आहे सोबत, बाजूच्या खुर्चीवर मी आहे, मी सहकार्य करीलच, बाजूलाच मी आहे. काही चिंतेचा विषय नाही. आपलं नाणं खणखणीत असतं तर कोणी काही म्हणत नसतं. तुम्हाला हेही सांगतो की आपण ह्या गोष्टी करत असताना एक माझ्या शाळेचं उदाहरण मी यांना एक सांगितलं की माझ्या शाळेमध्ये, आमच्या संस्थेमध्ये जे मिलिटरीमनचे लोक असतात, जे सैन्य दलात आहेत, अविरत तिथं सेवा करतात, मग त्या सैन्य दलातील त्या सैनिकाचा मुलगा असो, मुलगी असो, अथवा माजी सैनिकाची नात असो, त्याकून आम्ही 1 रुपया पुस्तकाचेही पैसे घेत नाही, 1 रुपया कुठलीही फी घेत नाही. दुसरी गोष्ट, 26/11च्या घटनेनंतर, 26/11 मुंबई बॉम्ब हल्ला झाला, त्यानंतर खूप दिवस झाले या जरी गोष्टीला त्याचा आपण भान ठेवून की ते दारात उभे होते म्हणून आम्ही घरात सुरक्षित आहोत, ते सीमेवर उभे होते आम्ही इथं महाराष्ट्रात सुरक्षित आहोत, याचं भान आपण ठेवावं. आणि पोलिसांच्या मुलांना मी 50% फी माफ करतो. माझ्या शाळेवर 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मेचा झेंडा फडकावायला कोणत्याही मी खादीला बोलवत नाही, तिथं मी खाकीला आणि हिरव्या रंगालाच बोलवतो. यासाठी मी तुम्हालाही विनंती करतो की हे थोडंसं समाजभान तुम्ही पण ठेवण्याचा प्रयत्न करावा. एक 4-5 लोक असतात, खूप ही बाकीची बुडवणारी लोक तरी तुम्हाला दुवा देणार नाही, दुवा देतील. 10,000चे 5 कमी करा, काय रोगाला म्हणते याला 5 कमी करायला, ही भाषा वापरतील. पण तुम्ही जर एखाद्या माजी सैनिकाच्या मुलाची फी माफ केली असेल तर तो जो आनंद आहे, सरांनी सांगितलं की मी भगतसिंगावर PhD केली, तुमचंही अभिनंदन, आयडॉल आहेत माझे ते. तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आपल्या सर्वांच्या अनुमतीनं आपली रजा घेतो आणि तुम्ही त्याच्यानंतर मी जे सांगितलं आता त्यासाठी प्रयत्न करा. मी काही नाही, आझाद भारताचा आझाद नागरिक होणार आहे 31 डिसेंबरनंतर. तुमच्या सर्व समावेशक राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.